भारत महासत्ता बनण्याचे प्रवेशद्वार धर्म, शिक्षण, राजकारण. मी 4थीत होतो 2003 साली. 2002ला डॉक्टर APJ अब्दुल कलाम राष्ट्रपती झाले आणि 3च्या दरम्यान त्यांनी इंडिया 2020चं एक विजन दिलं. त्यावेळेस मलाही प्रश्न पडला होता की महासत्ता म्हणजे नक्की काय. आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की महासत्ता म्हणजे अशी एक ताकद जे काही तारू शकतं, काही मारू शकतं. पण ह्या ताकदीचा आपण वापर कसा करणार आहोत, जे शोषित आहेत त्यांचं अजून जास्त शोषण कसं करता येईल ह्यासाठी, का ते दुर्बळ आहेत त्यांना सक्षम कसं करता येईल ह्यासाठी. शार्दूल सरांनी हा जो उपक्रम घेतला आहे त्याच्या माध्यमातून मला एवढं नक्की माहिती आहे की ह्या महासत्तेच्या दिशेने भारत जो प्रवास करतोय तो अजून सक्षम होतोय. कारण की युवकांच्या मदतीने या देशाला जे काय कार्य घडणार आहे ते या युवा संसदेच्या मदतीने जे 3 महत्त्वाचे विचार मागच्या 5 संसदेमध्ये मांडले गेलेत त्यातला एक होता नॅशनल यूथ पॉलिसीचा, दुसरा विषय होता की गव्हर्नन्स मॉडेलचा. मला असं वाटतं आणि अजून एक शेवटचा आणि महत्त्वाचा विषय जो शार्दूल सर मांडत पण आहेत, प्रोफेशनलायझिंग यूथ वर्क अँड अकॅडमिक व्हॅलिडेशन. पहिल्या मुद्द्यावर मी बोलतो, प्रोफेशनलायझिंग यूथ वर्क अँड अकॅडमिक व्हॅलिडेशन. युवक संसदेचं महत्त्व आणि महासत्तेच्या दिशेने ह्याची आपल्याला मदत कशी होती आहे. सामाजिक कार्यात युवक किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असेल, कॉर्पोरेट असेल, बरेच युवक काम करतात, त्यांचं आयुष्य घालवतात, पण त्यांना कुठलंही अकॅडमिक किंवा प्रोफेशनल व्हॅलिडेशन मिळत नाहीत. शार्दूल सर किंवा असे जे युवक आहेत त्यांच्या उपक्रमांच्या माध्यमातून युवकांना त्याचं सर्टिफिकेशन कोर्स मिळतं आहे, त्यांना त्याची मान्यता मिळते आहे, त्यांना त्यांचं कार्य पुढे घेऊनसाठी ताकद मिळते आहे. आणि म्हणून मग जेव्हा महासत्ता विचार करतो तेव्हा ह्या 3 पर्यायांमध्ये आमच्या पूर्ण पॅनलचं पण एक कन्सेन्सस मला दिसतं ते आहे शिक्षणावर. आणि आम्ही याच्यावर आमची भूमिका मांडण्याआधीच जे तुमच्या सरांचं जे कोट आहे जे तुमच्या भिंतीवर पण लिहिले, जाधवर ग्रुपच्या लोगोमध्ये आहे, शिक्षण कशासाठी, तर शिक्षण बल, बुद्धी आणि सदविचारासाठी. वाय एज्युकेशन? एज्युकेशन इज फॉर स्ट्रेंथ, इंटेलेक्ट अँड विजडम. आणि म्हणून शिक्षणाच्या माध्यमातूनच हा बदल घडवता येईल यावर पूर्ण पॅनल तर एक मात्र सगळ्यांचे कन्सेन्सस आहेच. पण मग मी ह्याच्या थोडंसं पुढे जाऊन महत्त्वाचा एक मुद्दा म्हणेल की शिक्षण ह्याच्यावर आपल्या प्रत्येकाचं आपण मान्य केलेलंच आहे, पण शिक्षणाच्या मदतीने कसं करणार आहोत, या शिक्षणाचा वापर कोण करणार आहे, तर तुमच्या माझ्यासारखे युवक या शिक्षणाच्या मदतीने हा देश कसा घडवता येईल यासाठी प्रयत्न करणार आहेत. अनिकेतनी खूप चांगला मुद्दा मांडला की तुम्ही स्वतःला ओळखणं गरजेचं आहे तर काहीतरी घडेल. म्हणजे या देशाचे प्रश्न समजणं गरजेचं आहे, पण प्रश्न केव्हा समजतील, जेव्हा मी स्वतःला समजेल. आणि म्हणून स्वची ओळख ही सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. स्वची ओळख झाल्यानंतर म्हणजे ऑफकोर्स त्यांनी एक मुद्दा मांडला की स्ट्रेंथ, स्वॉट ॲनालिसिसचा विषय मांडला. आपल्याकडे स्ट्रेंथ असू शकतात, विकनेसेस नसतात, स्ट्रेंथ अँड नॉन स्ट्रेंथचा विषय असतो. आणि म्हणून स्वची ओळख महत्त्वाची. ती ओळख झाल्यानंतर आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करणं गरजेचं आहे. आणि जे करिअर करू त्यात आपण प्रतिभावंत कसं होऊ हा प्रयत्न असणं गरजेचं आहे. डॉक्टर कलामांनी असं सांगितलं होतं, लर्निंग gives creativity, creativity leads to thinking, thinking provides knowledge and knowledge makes us useful for our nation. महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, या सर्वांनी शिक्षणाचा आग्रह धरला. आणि ह्या शिक्षणाच्या मदतीने आपल्या युवकांची ही जबाबदारी की भारत महासत्तेच्या दिशेने कशी प्रगती करेल. एक खूप चांगलं पुस्तक आहे, ॲक्च्युली एक शॉर्ट रिपोर्ट आहे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्सनी, इंडिया सुपर पॉवर, एक शॉर्ट 150 पानांची एक पुस्तिका प्रकाशित केली आहे. त्याच्यावर त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत, काही पर्याय पण मांडलेत. त्याचाही तुम्ही ऑनलाईन अवेलेबल आहे, ते तुम्ही वाचाल असं मला वाटतं. युवक आणि शिक्षण यांच्या मदतीने भारत नक्कीच सुपर पॉवर होईल अशी मला अपेक्षा आहे. आज मला इथे बोलत त्यासाठी मी आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. ती मनोगत या मंचावरती व्यक्त होत आहेत. सर्वप्रथम या सत्रामध्ये विद्यार्थी मनोगतासाठी मंचावरती आमंत्रित करतो वृषाली हिवाळे हिला की आपण आपलं मनोगत. स्वराज्याचं स्वप्न पाहणारा राजमाता जिजाऊ व ते ते स्वप्न सत्यात उतरवणारे छत्रपती शिवाजी महाराजांना व मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. मी वृषाली हिवाळे विषय मांडत आहे सक्षम युवा समर्थ भारत. सक्षम युवा म्हणजे नेमकं कोणतं? आणि APJ अब्दुल कलाम, स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे की देशाची खरी संपत्ती त्या देशातले तरुण असतात. आणि आपल्या भारताची लोकसंख्या पाहता आपल्या भारताची लोकसंख्या 130 कोटी आणि त्यामध्ये तरुणांचं प्रमाण 63 कोटी. म्हणजे नक्कीच अमेरिका, जपान हे देश जरी महासत्ता असले तरी त्यापेक्षा तरुणांची संख्या आपल्याकडे जास्त आहे. म्हणजे नक्कीच आपला देश संपत्तीने त्यांच्यापेक्षा मोठा आहे. पण त्या संपत्तीचा खरंच योग्य वापर होतो का आणि ते आपल्या तरुणांनी कसा केला पाहिजे यावर मी थोडंसं बोलणार आहे.
आपला तरुण म्हणजे शिवाजी महाराज वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याचं स्वप्न पाहतात, ते सत्यात उतरवण्याचे त्यांचे प्रयत्न चालू होतात. ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. पण आपला तरुण वयाच्या 21-25 वर्षापर्यंत काय, आपल्या तरुणांचं स्वप्न काय? जिमला जाणं, फास्ट फूड खाणं, मोबाईल, पबजी गेम्स वगैरे वगैरे. आपल्या देशामध्ये जर तरुणांची एवढी संख्या असेल तर आपणही 2020 मध्ये महासत्ता बनणं मला वाटतं बनायला पाहिजे होतं, पण ते नाही झालं. त्यात आपल्या तरुणांचे चुका आहेत किंवा मग आपल्या सत्तेच्या राजकारणाच्या आहेत. तर पहिलं तर तुम्हाला म्हणायचं, आपला तरुण हा व्यसनाधीन झालाय. म्हणजे बारमध्ये धूळ उडवण्यापेक्षा आपल्या तुच्छ विचारांचं धूळ जाळून त्यांचा जाळ बनवून धूर काढला तर ते आपल्या तरुणांसाठी, आपल्या देशासाठी योग्य चालेल. म्हणजे जर व्यसनापासून आपण लांब राहिलो तर आपला तरुण नक्कीच प्रगतीच्या दिशेने जाईल. आणि तरुणाची प्रगती म्हणजे समाजाची प्रगती आणि आपोआपच आपला देश समर्थ होईल. ह्या पुढे जाऊन मी एक सांगेल, म्हणजे तरुणांना, आपल्या युवा संसदेमधून तरुणांना असं सांगितलं जातं किंवा राजकीय नेत्यांना बोलून आपल्याला यामधून असं सांगितलं जातं की राजकारण वाईट नाही. नक्कीच राजकारण वाईट नाही. आपण ज्या नेत्यांमागे पळतो किंवा आपण आपापसात तरुण लोक भांडणं लावून घेतो त्यामुळे राजकारण वाईट घडते. म्हणजे राजकारणाला नावं ठेवून जमणार नाही, तर आपल्या तरुणांमधले वाद मतभेद याला नावं ठेवून. माझं तर तरुणांना स्पष्ट मत आहे किंवा राजकारणात तरुणांनी येऊ नये असं माझं मुळीच मत नाही. तरुणांमुळेच राजकारण पुढे जाईल. म्हणजे तरुणांकडे किंवा आपल्या या तरुण वयात आपल्याकडे कार्यशक्ती, जिद्द, कॉन्फिडन्स या गोष्टी भरपूर असतात. म्हणून युवकांच्या हाती देशाची सत्ता दिली तर नक्कीच आपला देश समर्थ बनेल. म्हणजे तरुणांनी राजकारणात यावं, पण ते कसं यावं किंवा आपण राजकारणात प्रवेश करताना आपण आपल्या विचारावर ठाम राहावं, ते विचार सकारात्मक असावे आणि ते समाजात रुजवले तर नक्कीच आपल्या युवकाबरोबर आपला देश समर्थ बनेल. आणि शिवाजी महाराज किंवा ज्ञानेश्वरांनी ज्या काळात ज्ञानेश्वरी लिहिली त्या काळात टेक्नॉलॉजीत म्हणजे तंत्रज्ञान नव्हतं. पण आपल्या युवकांकडे मोबाईल नावाचं जे तंत्रज्ञान किंवा अजून ॲडव्हान्स झालेली आपली टेक्नॉलॉजी आहे. मग त्या काळात ती लोक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज इतिहास लिहितात, 350 वर्ष झाले आपण त्यांचं नाव अजून घेतो, त्यांचं नाव काढलं की आपल्यामध्ये नवीन एनर्जी तयार होती. मग तसंच आपल्याकडे जर टेक्नॉलॉजीची जोड आहे तर मग आपण दुसरे शिवाजी महाराज किंवा ज्ञानेश्वर का बनू शकत नाही, हा माझा प्रश्न तरुणांसमोर आहे. तिसरा मुद्दा मी असा मांडेल की आपले तरुण मोबाईल आल्यापासून किंवा मोबाईल या टेक्नॉलॉजीचा वापर करतात आणि बरोबर आहे, तरुणांकडे टेक्नॉलॉजीचा वापर करण्याची बुद्धी जास्त आहे आणि त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण देशाची प्रगती केली पाहिजे किंवा त्यावर मिळणाऱ्या ज्ञानाचा वापर करून आपण देशाची प्रगती केली पाहिजे. पण तसं नाही होते. मोबाईल आल्यामुळे पुस्तकं वाचणं बंद झालेत. म्हणजे वाचाल तर वाचाल हा जो काही संदेश होता हा नष्टच झाला. मोबाईलमध्ये येणारे मेसेज फॉरवर्ड करूनच आपले विद्यार्थ्यांचं, आपल्या युवकांचं आयुष्य पुढे चालले. मला वाटतं मोबाईल आहे तर तो वापरावा आणि त्यामधून मिळणारं ज्ञान विद्यार्थ्यांनी किंवा युवकांनी घेतलं पाहिजे आणि ते ज्ञान घेऊन आपल्या देशाला, आपल्याला म्हणजे ते मिळणारं ज्ञान आपल्या देशाच्या प्रगतीसाठी, विकासासाठी वापरलं तर नक्कीच आपला युवक सशक्त होईल. युवक सशक्त म्हणजे समर्थ भारत होईल. माझं युवकांना एवढंच म्हणणे म्हणजे आपल्याकडे असणाऱ्या टेक्नॉलॉजीचा योग्य वापर करून आपल्याला स्वतःला सक्षम व्हायचं आहे. कारण 63 कोटी म्हणजे खूप मोठी संख्या असते जी की आपल्या भारताकडे एवढी मोठी संपत्ती असतानाही आपण महासत्ता बनवू नाही शकत, ही दुर्दैवी गोष्ट आहे. मग एवढी संपत्ती आपल्याकडे आहे तर अमेरिका सारख्या देशाला आपण नक्कीच टक्कर देऊ शकतो. मग माझं युवकांना एवढंच म्हणते, आपल्याला टेक्नॉलॉजीची जोड आहे, आपल्याकडे संपत्ती आहे. म्हणजे आपली तरुण पिढी शिक्षणाच्या जोरावर आपण नक्कीच स्वतः सशक्त होऊ शकतो आणि भारतालाही सशक्त करू शकतो. मला बोलायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. या ठिकाणी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात. सक्षम युवा समर्थ भारत या विषयावरती हा सन्मान या ठिकाणी संपन्न मनोगत या मंचावरती व्यक्त करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मंचावरती विराजमान डॉक्टर सुधाकरराव जाधवर साहेब आणि शार्दूल साहेब तसेच इतर मंडळी, मित्र हो, एके दिवशी एक सुंदर अशी पत्रकार परिषद भरली होती. पत्रकार परिषदेला JRD टाटा संबोधित करत होते. संबोधन करून झाल्यानंतर JRD टाटांनी घोषणा केली की मी नवीन भारतामध्ये कंपनी लॉन्च करतोय. त्यावेळेस एका पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला की टाटा, तुमच्याकडे एवढ्या मोठ्या कंपनी आहेत तरी तुम्ही नवीन कंपनी काढण्याचा खटाटोप या वयात का करताय? टाटांनी खूप सुंदर उत्तर दिलं. JRD असं म्हणतात की मी जर एक कंपनी काढली तर 5,000 लोकांना रोजगार मिळतो आणि 5,000 कुटुंब जगतात. माझ्या देशातला जर रोजगार निर्मिती करायची असेल तर मला कंपनी काढण्यासाठी खटाटोप करावा लागेल. म्हणजे नेमकं काय
तर तरुण तो नसतो ज्याच्या डोक्यावरती केस आहेत, तरुण तोही असतो ज्याच्या डोक्यावरती केस नसले तरी चालेल, मगाशी कोकाटे सरांनी सांगितलं. परंतु तरुण तो असतो ज्याच्या बुद्धीमध्ये हिऱ्याची तल्लकता आहे, ज्याच्या बुद्धीला तलवारीची धार आहे, ज्याच्या अंगामध्ये राष्ट्रभक्ती आहे, तो तरुण असतो. आणि म्हणून जोपर्यंत सक्षम युवा आमच्या इथं तयार होत नाही तोपर्यंत आम्ही समर्थ भारत घडवू शकत नाही, हेही तितकीच महत्वाची गोष्ट आहे. अगदी तारुण्याचे 3 तकार जर बघितले तर तपस्विता, तेजस्विता आणि तत्परता हे तारुण्याचे 3 तकार सांगितले जातात. पण याच्या पलीकडे युवकांनी काय असलं पाहिजे? युवकांच्या बुद्धीमध्ये विवेक असला पाहिजे आणि त्याच्याही पलीकडे युवकांचं चारित्र्य हे शुद्ध असलं पाहिजे. मित्रांनो, अल्बर्ट आईन्स्टाईन जगातला सर्वात हुशार असा संशोधक म्हणला जातो. परंतु तो अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणतो की मी 25% माझ्या बुद्धीचा वापर केला आणि मी जगामध्ये सर्वोत्कृष्ट बनलो. जर आम्हाला आमच्या बुद्धीचा 100% वापर करता आला तर आम्ही हा देश कुठे नेऊन ठेवू याचा विचार आम्ही करणं गरजेचं आहे. आजची जर परिस्थिती बघितली तर आम्ही असं म्हणतो की नगरपालिकेचे लोक कचरा उचलत नाही, आम्ही असं म्हणतो की वेळेवरती रेल्वे येत नाही, आम्ही असं म्हणतो की एअरलाईन्स बिघडलेली आहे, आम्ही असं म्हणतो की भ्रष्टाचार वाढलाय, आम्ही असं म्हणतो की महागाई वाढली आहे, आम्ही असं म्हणतो की देश कुत्र्यांनी कुरतडलाय. पण ही कुरतड काढण्यासाठी आम्ही काय करतो हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून देशानं माझ्यासाठी काय करावं यापेक्षा मी देशासाठी काय करावं हे महत्वाचं आहे. आणि ते करण्यासाठी आम्ही रस्त्यावरती उतरणं गरजेचं आहे. अगदी बघा, ज्यावेळेस एखाद्या युवकाला ज्यावेळेस एखाद्या रेल्वेतनं हाकलून दिलं जातं, त्याचा चेहरा काळा आहे, वर्ण आहे काळा म्हणून, त्यावेळेस तोच युवक त्याचा अपमान होतो आणि अपमानातनं त्याची अस्मिता जागृत होते आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कित्येक वेळा झटतो. त्या माणसाचं नाव म्हणजे महात्मा गांधी. अगदी इथं पाठीमागं विवेकानंदांचा फोटो लावलेला आहे. माझ्या बंधू आणि भगिनींनो, अशी हाक जगामध्ये देतात आणि आपलं चारित्र्य शुद्ध ठेवून जगाला विश्वबंधुत्वाचा सल्ला देण्याचं काम करतात. अगदी आमच्याच वयामध्ये असणारा एखादा भगतसिंग नावाचा युवक येतो आणि म्हणतो की मेरे जज्बातों से इस तरह वाकिफ है मेरी कलम, अगर मैं इश्क भी लिखना चाहूं तो इनकलाब लिखा जाता है. आमच्या तरुणांना हे सांगितलं पाहिजे की बाबा रे, एखाद्या मुलीकडे बघणं, मुलीवरती प्रेम करणं म्हणजे प्रेम नाही, तर जन्मदात्या माय बापापासून ते या मातृभूमीवरती प्रेम करणं म्हणजे खरं प्रेम असतं. अशा पद्धतीनं आमचा युवा आम्हाला सक्षम करता आला पाहिजे. आमच्या युवकांमध्ये शिस्त असला पाहिजे, संयम असला पाहिजे. आणि त्याच्याही पलीकडं बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महामानवाकडे जशी एकाग्रता होती तशी एकाग्रता आमच्या इकडे असली पाहिजे. आमच्यामध्ये संयम असला पाहिजे. अगदी देशाची जर परिस्थिती बघितली तर समर्थ भारत करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर आम्ही रस्त्यावरती नुसतं उतरून चालणार नाही, तर आम्ही वैयक्तिक स्वतःच्या काही संकल्पना घेऊन आम्हाला रचनात्मक पद्धतीनं काही करता येईल का याचा विचार आम्ही केला पाहिजे. अगदी आमचा देश दुधाच्या बाबतीमध्ये जगामध्ये क्रमांक 1 वरती आहे, आमचा देश तांदळाच्या बाबतीमध्ये जगामध्ये क्रमांक 1 वरती आहे, कापसाच्या बाबतीमध्ये जगामध्ये क्रमांक 2 वरती आहे. आणि तरी आम्ही म्हणतो की आम्ही महासत्ता होणं अवघड वाटतंय. जर आम्ही एकमेकांच्या हाताला हात देत परत एकदा काम वाढवलं तर आम्ही निश्चित पद्धतीनं महासत्ता होऊ शकतो. एक लक्षात घ्या, प्रसारमाध्यमांच्या काही गोष्टी चुकतात असं मला जाणीवपूर्वक वाटतं. कारण इस्रायलमध्ये अबीब शहरात बॉम्बस्फोट झाला आणि दुसऱ्या दिवशी मला असं वाटलं होतं की त्या देशातली वर्तमानपत्र ही बॉम्बस्फोटातनं कित्येक लोक मेले अशी खबर प्रथम पानावरती देतील. परंतु इस्रायलच्या वर्तमानपत्रांनी काय केलं, दुसऱ्या दिवशी एका यहुदी शेतकऱ्यानं कित्येक चांगल्या पद्धतीनं जमीन कशी पिकवली ही इन्स्पायरेशनल स्टोरी दिली. आणि दुसऱ्या पानांवरती काय दिलं, तर दहशतवादातनं एवढे लोक मेले. आमच्या इथं प्रसारमाध्यमांनी सुद्धा आम्हाला इन्स्पायरेशनल दाखवलं पाहिजे, नाही की दहशतवाद, भ्रष्टाचार अशा गोष्टी. आणि ज्या वेळेस आम्ही असा विचार करू ना त्यावेळेस निश्चित प्रमाणात आमचा भारत पुढे जाईल. देशाला पुढे नेण्यासाठी आमच्याकडे शिक्षण हे मूल्य शिक्षण आलं पाहिजे, स्वास्थ्य असला पाहिजे, रोजगार आला पाहिजे, विकास आला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं, देशाचा इतिहास बघितला तर आजपर्यंत भारताचा असा कुठंच इतिहास नाही की भारताने लोकांवरती आक्रमण केलं. का केलं नाही लोकांवरती आक्रमण, तर आम्हाला स्वातंत्र्य हे प्यार आहे. लोकांचं स्वातंत्र्य हिसकावून घेण्याची मानसिकता आमच्यात नाही. आणि म्हणून जसं लोकांच्या स्वातंत्र्यावरती आम्ही विचार करतो तसं स्वतःचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आम्ही तितक्याच पद्धतीनं झगडलं पाहिजे. सध्याची देशात आलेली आर्थिक मंदी वगैरे या गोष्टी सगळ्या पाहता भिवून जाण्याचं कारण नाही. कारण कधी कधी आयुष्यामध्ये वाईट गोष्टी येत असतात. आमच्या इथं बेरोजगार वाढलाय प्रमाण, त्यानंतर मंदी आली. परंतु त्यावेळेस जाता जाता ह्या गोष्टी जर रोखायच्या असतील तर मी एवढंच म्हणेल की ज्यावेळेस मार्ग स्मशानातून जातात त्यास पेटलेल्या चिता पाहून घाईवरायचं नाही, तर त्या चितांकडे बघून त्या चितांमधनं अंगार घ्यायचा, क्रांतीसाठी शृंगार म्हणून, दागिना म्हणून. अशाच पद्धतीनं आम्ही अंगार घेऊयात आणि भारताला सक्षम बनवूयात, एवढाच आशावाद व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. याचा सन्मान या मंचावरती संपन्न होतोय.
5व्या युवा संसदेतील 4थ्या सत्रातील विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो. खऱ्या अर्थानं एका समूहाचं प्रतिनिधित्व करत असताना तो समूह नेमका कसा असावा, किती शांतताप्रिय असावा, आणि ज्या राजविधी राजसिंहासनासमोर सहस्रविधी मुजरे झडले, ज्या माझ्या राजाच्या समोर असंख्य माना अभिमानानं उंचवल्या आणि आदरानं लावल्या, ज्या माझ्या राजानं एक स्वराज्य उभं केलं आणि इथल्या गवताच्या पात्यांना देखील भाले फुटले, तर छत्रपती शिवरायांचा वसा आणि वारसा घेऊन या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं आंदोलनं केली की त्या आंदोलनाची खऱ्या अर्थानं अख्ख्या जगानं दखल घेतली आणि शांततापूर्ण आंदोलनातून एक न्याय मिळवून दिला. अर्थात तो मराठा क्रांती मोर्चा. याच मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणून ज्यांनी या ठिकाणी काम केलं ते दुसऱ्या सत्राचे प्रमुख, या दिवसाच्या दुसऱ्या सत्राचे प्रमुख अतिथी आदरणीय आबासाहेब पाटील या मंचावरती उपस्थित आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आपण स्वागत करूयात. या मंचावरती उपस्थित आहेत सन्माननीय प्रशांत देशमुख सर स्वतः व्याख्याते आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं देखील स्वागत करूयात आणि आपण या सत्राला सुरुवात करूयात. सर्वप्रथम मान्यवरांचा सन्मान घेत असताना माननीय श्री आबासाहेब पाटील यांचा सन्मान करण्यापूर्वी त्यांच्यावरती चित्रित केलेली ही चित्र. माननीय श्री आबासाहेब पाटील, समन्वयक मराठा क्रांती मोर्चा. दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्यांची एक दीपमाळ तयार होते. फुलाला फूल जोडत गेलं की फुलांचा एक पुष्पहार तयार होतो. माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं. असाच माणुसकीचा ठेवा जपणारे मराठा युवा सम्राट, मराठा समाजाची बुलंद तोफ क्रांतीवीर आबासाहेब पाटील. आपण क्रांतीवीर नाना पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मार्गक्रमण करीत गेलात. कोणत्याही राजकीय पक्षात न जाता पूर्ण वेळ समाज जागृतीसाठी दिलात. समाजाचे विविध प्रश्न जाणून घेऊन त्यांना न्याय देत राहिलात. विद्यार्थी, शेतकरी आणि विविध घटकांचे प्रश्न सोडवून त्यांना दिलासा दिलात. MPSCच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुरुंगवासही भोगलात. PSI, RTO आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठविलात. मराठा समाजातील MBBS डॉक्टरांना आरक्षणाच्या आधारे न्याय मिळवून दिलात. मंत्रालयातील 42 लक्ष अधिकाऱ्यांनाही न्याय मिळवून देण्याचं काम आपण केलं. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्या कुटुंबापासून 4 वर्ष दूर राहून प्रत्येक गावागावात, तालुका, जिल्हा आणि राज्यभर फिरून अविरत कष्ट घेतलेत. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना